विजय. 3 षटकाचा सामना असेल, नवीन चेंडू दिला जाईल. शेवटचा सामना, अंतिम सामना पहिल्या दिवसातील. त्याचा सामना होते सुरुवात. स्ट्राईकला सतीश नसला, प्रेमला पाहुशा, नितीन गोलंदाज. पहिला चेंडू मिडल स्टिक वरून नक्कीच विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला. चेंडू डॉट बॉल. मित्रांनो, खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, आपला एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल. आता मात्र सिजल कोण बादशाह आणि कोण एक्का, कारण या वर्चस्वाची लढाई आहे, संघर्षाची लढाई आहे. या स्पर्धेत टिकवायची असेल तर नक्कीच आपल्याला हा सामना मात्र जिंकावा लागेल. ही गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या अस्तित्वाची लढाई आहे. क्वालिफायचा सामना, अंतिम सामना. पुढे चेंडू, पुणे गोलंदाज सज्ज. याशिवाय नक्की चांगलाचा फटका, मात्र टोलेला बॉल पाहू शकाल. आणि यावर मात्र चेंडू निघून चलाय डीपने बॉर्डरच्या बाहेर. लगा तो चौकार, सतीच्या बाट मध्ये चौकार. कुशाल फॉर्मलिंग पाहायला मिळते आहे. नो बॉल. इथे मात्र फ्रीडचे चान्स नक्कीच असेल. येस, पुढे चेंडू, नितीन तयार. पुढे एकदा या सुद्धा वाईड बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल, यात मात्र शंका नाही आहे. पुढे चेंडू, पुणे नितीन तयार सतीश साठी. याला मात्र फुल टॉस बॉल. या लोवर लॉफ्टेड ड्राईव्ह पाहू शकाल. चांगला अशा क्षेत्र दिनेश दापटे धावतोय, परंतु नक्की दिनेश दापटेला सुद्धा बीट करून चेंडू सी मारे शॉप बाउंड्रीच्या बाहेर. लगा तो चौकार. धाव सगळा हा. धाव सगळा हा. पुढे चेंडू, नितीन तयार. पुण्याचा सतीश साठी. राईट हा मोर द विकेट. सतीश साठी नितीन तयार. पुण्याचा फुल टॉस बॉल. चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लगातारचा हा 4-4-4 चौकार. चौकारची हॅट्रिक पाहू शकाल. याकडे जाऊन पोहोचती आहे. महाराष्ट्र षटक हाताला नितीन. आता मात्र ओमसाय काय जरा टीम कडनं सांडल सतीश. यावेळेस वाईड बॉल. दिशा मिळत नाही. लेंथ मात्र बिघाड होताना पाहायला मिळते नितीन यांच्या मार्फत. धावसंख्या 15. पुढे चेंडू, नितीन तयार सतीश साठी. मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्राच्या खाली राहिलंय. येईल का हा चौकार? आणि चेंडू सीमा पार चौकार.
असं 19 शेवटचा बॉल असेल शिल्लक. धाव सगळं 19. लाजवाब फटकेबाजी पाहू शकतो. सतीश ऑन फायर आपल्या संघाकडनं. 4 चौकार आलेले आहेत. यावेळेस नक्कीच मोठा ब्लास्ट पाहू शकाल. यावेळेस टॉप एज लागलेला आहे आणि चेंडू सीमा पार षटकार. 6 धावांसाठी. धाव संख्या 6 ने पुढे जाते. 25. तब्बल 25 धावाने मात्र षटक हाताळलं नितीन याने. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. किरण याला मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र नक्कीच बॅटची लिडिंग लागली होती. मात्र टप्पा खात मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. जी चुकी केली होती नितीन याने त्या सुद्धा चुका भरून काढाव्या लागतील आता मात्र किरण या गोलंदाजाला. कारण तब्बल 25 धावा खर्च केल्या होत्या. पुढे चेंडू पुण्याचा किरण तयार प्रेमसाठी. यावेळी नक्कीच पाहू स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघताना पाहायला मिळाला चेंडू. डॉट बॉल. नक्कीच पाहू शकाल सतीश फलंदाज. तब्बल नक्कीच पाहू शकाल 4 चौकार आणि 1 षटकार मात्र ज्याच्या बॅट मध्ये आला होता तो धोबीचा टीमचा फलंदाज सतीश. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज किरण तयार प्रेमसाठी. पुन्हा एकदा बॉलला मात्र उडवलाय आसमानी टोला. मिस टाइमचा फटका बसलाय. नितीन पोहोचले गेलेत आणि चुकी करणार नाहीयेत. पहिला धक्का पाहायला मिळतो. प्रेम बॅक टू पवेलियन. यांचं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच. कारण नक्कीच मॅचच असा मोमेंटला असतात आणि सॉंग सुद्धा चांगले पाहायला मिळतात. धन्यवाद अनंत आरे सर. नक्कीच बॅटची लिडिंग घ्यायची. हो याल मात्र नक्कीच विकेट किपर बीट. 5 स्लिप क्षेत्राच्या बीट. क्षेत्रक्षेत्र धावतोय आणि चेंडू सीमा रेषा बाउंड्री बाहेर. चौकार लगातो. चौकार. थँक्यू. नक्कीच कॉमेडी सुद्धा आहे मित्रांनो. धन्यवाद. किरण तयार पुण्याला योगेश साडी. मात्र नक्कीच चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. एक गणपती 29. ओहो चांगलासा ड्राईव्ह पाहू शकाल ऑन साईडला. बॉल मात्र नक्कीच अडवला गेलाय. दुसऱ्या धावासाठी पाहू शकाल. ओहो क्या बात है ये प्रभु हरिकृष्ण जगन्नाथम प्रेमानंदन. हे क्या हुआ. खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. चुकीला माफी नाही आहे. 3 धावा धाव फलकावर नक्कीच जुळले गेलेत. या 3च्या साईने धावसंख्या पुढे जाते 32 या आकड्यावरती. षटक क्रमांक नक्कीच पाहू शकाल. दुसरं समाप्त 2 षटकाखेरीज 32. चला शेवटचा षटक लवकर लवकर घाई करायचे मित्रांनो.
मात्र नक्कीच बॅटची लिडिंग एज. फलंदाज गॉन. यावेळी मात्र रमेश चुकी करणार नाहीयेत सतीशची. भरत येतोय. मागच्या सामन्याचा जो हिरो तोच भरत पाहू शकाल. याला मात्र नक्कीच चेंडू नक्कीच लेग स्टीमर विसावतोय. ज्या फलंदाजाने मात्र नक्कीच चांगले चौकार षटकार मारले होते. ज्या वेगाव हिवालवाडी संघाला नक्कीच चांगले फलंदाजी त्याच्या अगेन्स्ट मात्र केली होती. तोच भरतला पाहू शकाल. 2 गट 32 गोलंदाज पुन्हा येतात यार ओमकार भरतसाठी. बॉलला मात्र उडवला आसमानी टोला. यावर आडवा बॅटने कडक प्रहार परंतु खराब क्षेत्ररक्षण. चला चौकार. व्हॉलंटियर काय आहे स्वयंसेवक. काही नाही का. ओके थँक्यू. गडी 33 पुढे ना ओमकार सतीशसाठी. यावेळी मात्र नक्कीच मिस टाईपचा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षण पोहोचले गेले नितीन. ओहो झेल मात्र नक्कीच ड्रॉप धरतीला दान झालाय. 2 धावा धाव फलकावर नक्कीच जुळल्या गेल्या आहेत. 2 धावा धाव फलकावर. या दोनच्या सैन्य धावसिका पुढे तिथे 35 या आकड्यावरती. गडीवर 35 धाव संख्या अजूनही एक बॉल नक्कीच असेल. याच ओमसाई काहीतरी विपक्ष धोबी पाडा असा सामना पाहायला मिळतोय. कसारे खर्डी विभागातील एक मोठा दोन्ही संघ विचार केला जर दबदबा आहे. यावेळी सुद्धा नक्की स्विंग अँड मिस. सतीश फसवे बॉल टाकले गेले होते. ओमकाराच्या माध्यमातून धावसंख्या 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 18 बॉल 36. प्रत्येक षटकामध्ये 12 रन्स. 18 धुने नक्कीच 18 त्रिक मोठे फटके धावा जमवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा तेव्हा 36 धावा टोटल होऊ शकतो. कारण 3 षटकामध्ये 18 बॉल्स आणि 36 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा. सलामवीर पाहू शकाल रमेश बांगारा. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय दिनेश धापटे.
पहिलं षटक गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहू शकाल सतीश. तर स्ट्राईकला दिनेश दापटे, नॉसला रमेश बांगारा पाहू शकाल. 18 बॉल जिंकण्यासाठी 36 धावा. पाहूया कोण फेरी मारणार सुपर 5 स्टार 5 मध्ये. सेमीफायनल मध्ये कोणता संघ धडक मारणार याच्यासाठी लागलेली चुरस पाहू शकाल. 18 बॉल साठी जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. सामन्याला होते सुरुवात. पंच दिलाय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. 18 बॉल 36. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. चेंडूला डॉट बॉल. चांगला फटका पाहू शकाल परंतु मात्र प्रॉपर कनेक्शन टायमिंग जुळणच नाहीये. चेंडू डॉट बॉल आलेला माझ्या मायबाप प्रेक्षक वर्गाचं ओमसाई चषक गायदरामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. दिवस क्रमांक पहिला. सकाळ सत्र पाहायला मिळालं, दुपार सत्र आणि आजचा संध्याकाळ सत्र पाहू शकाल. शेवटचा सामना, अंतिम सामना, क्वालिफायचा सामना. 18 बॉल जिंकण्यासाठी पाहू शकाल 36 धावांची गरज. एक चेंडू मात्र नक्कीच डॉट आलाय. याला मात्र ऑलॉंग द फटका आडवा बाटने चांगला असा सेन्सिबल ड्राईव्ह. चेंडू चालला डीप मिड रिजन मध्ये. एक सिंगल दुसरी जुळला जाईल. चांगला फेकी पाहायला मिळते आहे. पिकअप गेदर थ्रो एकाच ऍक्शन मध्ये संघाचा श्री गणेश अकड ओपन झालाय. धाव फलकार पाहू शकता मात्र बिन गडीबात एक धाव संख्या. पाच धाव संख्या. पुढे चेंडू पुण्याचा सतीश रमेशसाठी. यासुद्धा अलॉंग द फटका. मिस्टरचा फटका फसलेला आहे रमेश बांगारा. ओहो झेल गडी बाद. इथे मोठ्या विकेटचा पतन. बडी मछली जाल में मोठा बसा गळा लागल्या पाहाल रमेश. बॅक टू पवेलियन. धाव संख्या धाव पाहू शकाल. एक गडी बाद 5. 14 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज. अर्धा प्रवास झालाय पाहू शकाल. अर्धा प्रवासामध्ये आकाश बांगारा येतोय. याला मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला पाहायला म्हणजे गुडघ्याच्या खाली सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटले जाते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि तोच सबमरीन डिलिव्हरी पाहू शकाल हाताला पाहायला मिळते गोलंदाज सतीशच्या मार्फत. आता मात्र 13 बॉल 31 शेवटचा बॉल असेल. 13 बॉल 31. यावेळेस नक्की चांगलासा फटका पाहू शकाल. पुन्हा एकदा एक सिंगल नक्की. दुसऱ्या धाव कॉलिंग पाहू शकाल. बघता बघता दुसरी सुद्धा धाव. वाऱ्याच्या वेगाने शिजाच्या पळाईने 2 धावा धाव फलकावर. पंच नामदेवजी डोळसर सांगतायत इट्स ओव्हर. आणि राजू वळवी साहेब नक्की पंचाच्या भूमिकेत. षटक क्रमांक नक्की पहिला समाप्त. धाव संख्या धाव फलकावर पाहू शकाल 7. 7 ऑन द बोर्ड. 12 बॉल 29 धावांची गरज. प्रत्येक ओव्हर मध्ये चांगला खेळ करावा लागेल. 12 बॉल 29. बारा बॉल 29. निलेश याला मात्र नक्कीच वाईट बॉल पाहू शकाल. धाव संख्या 1 ने पुढे जाते 8 या खड्यावरती. 1 गडी बाद 8 धाव संख्या धाव फलकावर पाहू शकाल.
12 बॉल 28 धावांची गरज. 12 बॉल 28. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज 12 बॉल 28. एवढं सोडलं नक्की चांगला आडवा बाटने कडक प्रहार पाहू शकाल, परंतु मात्र नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार. अकरा बॉल 24. वाईड बॉल. चांगलासा स्क्वेअर कटचा नजराणा पाहूच्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच तोपर्यंत मात्र डीपचा क्षेत्र नक्कीच आलाय. चेंडू उचलला फेक पिकअप घ्यायचा थ्रो एकाच ऍक्शन मध्ये नक्कीच फेकला गेलाय. धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या धावला पाहू शकता मात्र 14. एक गडी 14. 10 बॉल 22 समीकरण इक्वेशन. 10 बॉल 22. यावेळेस नक्कीच वाईड बॉल लेंथ मात्र बिघडताना पाहायला मिळते आहे. नक्कीच संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गायदर आपल्या टीम साठी नक्कीच पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे. नक्कीच कॅमेराच्या भूमिकेत प्रकाश शेठ बांगारा नक्कीच कौतुक करतोय. आज त्यांचे चिरंजीव नक्कीच विहान बांगारा सुद्धा नक्कीच उपस्थित आहेत. यावेळेस नक्कीच फटका बसलाय. ओहो, खराब क्षेत्र पाहू शकाल. चुकीला माफी नाही क्रिकेट मध्ये. एक सिंगल नक्कीच जुळली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 16च्या घरामध्ये अजून धावसंख्या 16 अजून करायच्या. त्या गोळा 9 बॉल 20. नऊ बॉल 20. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळला होता. स्विंग अँड मिस. 8 बॉल 20. आठ बॉल 20 समीकरण इक्वेशन पाहू शकाल. मात्र नक्कीच वाईट चेंडू. विकेट किपर थोडेसे नक्कीच यष्टीरक्षक थोडेसे नाराज आहे गोलंदाजावरती. 8 बॉल 19. 8 बॉल 19 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. चला घाई करायचे. 8 बॉल 19. फुल टॉस बॉलला मात्र फुल टोल वसूल केला गेलाय. मी म्हटलं होतं अमोल सर की या चेंडूवरती फुल टॉस बॉल. लॉलीपॉप बॉलला मात्र फेकून दिला आडवा. बॅटने कडक प्रहार. चेंडू सीमा पार. परफेक्ट मिडल द बॅट. षटकार साधावा. आणि 13 धावांची गरज. 7 बॉल 13. सात बॉल 13 धावांची गरज. दिनेश धापटे अजून फलंदाज सज्ज आहे.
पुन्हा एकदा बॉलला मात्र आडवा बाटे चांगलासा प्रहारी फटका मिस्टा जो फटका फसलाय ओहो चुकीला माफी नाहीये या प्रभू हरिकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ आता मात्र मोये मोये करताना मात्र पाहू शकाल धोबीचा बडा संघ धाव सगळ्या 25 अब तक 25-25 एक गडी बाद 25 6 बॉल आणि 11 धावांची गरज 6 बॉल 11 6 बॉल 11 6 बॉल आणि 11 धावांची गरज 6 बॉल 11 पाहू शकाल आकाश बांगारा आणि दिनेश धापटे हा फलंदाज आहे क्रीडवरती 6 बॉल 11 चांगलासा फटका पाहू शकाल ओहो आईन मोमेंटला मात्र हा फटका पाहू शकाल आकाश बांगारा हवाई जफर षटकार जातीय नक्कीच 6 ने भरकन पुढे 31 या गड्यावरती 31 धाव संख्या 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज जर खराब क्षेत्र पाहू शकाल त्याच्या आता मात्र सुट्टी नाही आहे याला स्क्वेअर करताना तर ना लाजबाब स्ट्रोक पाहू शकाल हुक केलाय बाकफुडा दोन पंच आता मात्र नक्कीच एकच सिंगल 4 बॉल 4 चं समीकरण आहे 4 बॉल 4 पाहू शकाल परत 30 तोच सामना पाहू शकाल आणि रामदास 4 बॉल 4 रामदासला नक्कीच तो सामना आठवावा लागेल विगाव हिवाळवाडी टीमचा तो सामना 4 बॉल 4 नव्हते काढून दिले परंतु दिनेश दापटे आहे क्रीज वरती याला मात्र स्क्वेअर करताना जर पुन्हा एकदा नक्की तो शॉट आता मात्र चेंडू चाललाय मस्तक पे दस्तक देत परंतु मात्र बॉलला मात्र अडवला गेलाय चौकार 4 धावा इथे मात्र विनोद अभिनंदन दिनो